शेतकरी कुटुंबातील सर्वसाधारण असे व्यक्तिमत्व असलेल्या ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत। या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी चांशी, जलालपूर, महादेवपूर, मातोरी, मुंगसरे, दुगाव, दरी, वडगाव, लाडची, गोळशीपांडा, चांडगाव, ओझरखेड, देवरगाव, नाईकवाडी, धोंडगाव, नागलवाडी, गिरणारे या गावांमध्ये जाऊन बैठक घेऊन गावकऱ्यांशी संवाद साधला। सर्वच पक्ष आपल्या पद्धतीने करत असतात आणि दुर्दैवाने आताच्या घडीमध्ये राजकीय समीकरण ही जातीपातीच्या आणि भ्रष्टाचाराच्या मुळाशी या ठिकाणी दडलेली आहे। कोणाची युती, कोणाची आघाडी कधी होईल, कशामुळे होईल हे आता सांगता येणं अवघड आहे। माझं म्हणणं फक्त एकच आहे, जर तुमच्या वर्षानुवर्षाच्या या ठिकाणी युत्या आणि आघाड्या आहेत, मग तुमचं मधल्याच काळात का जमत नाही, निवडणुकीच्या काळातच का जमतं? इतर 5 वर्ष आपण एकमेकावर कुरघुड्या करतात, एकमेकावर टीका टिप्पणी करतात। काँग्रेसला राष्ट्रवादी जमत नाही, राष्ट्रवादी काँग्रेसशी जमत नाही, सेना बीजेपी तर काय करत होती हे आपल्याला सर्वांना कल्पना आहे। एकमेकाचे गळे दाबायला निघालेली ही माणसं, तत्वाचं भाषण देणारी ही माणसं, विकासाच्या प्रश्नावर बोलणारी ही माणसं, खिशात राजीनामे घेऊन फिरणारी ही नेते मंडळी अचानक एका रात्रीमध्ये बदलून आणि युतीचे गोडवे गायला सुरुवात झाली। असं काय घडलंय की एका रात्री बदलून असा बदल का घडलाय? नंबर 1, सत्ता प्राप्तीसाठी आपल्याला मदत पाहिजे। सत्ता हे मूळ ध्येय आहे, त्यामुळे मूळ विचार हा धार्मिक विचार एकत्र करून त्या विचाराच्या आधारावरती त्या विचाराचा देखावा करून आम्ही एकत्र आलो, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करायचं। आणि मग तुम्ही त्या आधारावर जर एकत्र आले तर त्या देशामध्ये ज्या समाजाचे, ज्या जनतेचे, ज्या घटकांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर तुम्ही का चर्चा करत नाही? हा वाट पाहतो संपूर्ण कर्जमाफीची, कारण यांनी घोषणा केली सरकारने। यांना कोणी आग्रह केला होता तुम्ही आमची कर्जमाफी करा म्हणून? कोण शेतकरी गेला होता यांच्याकडे कर्जमाफी करायला? एक तर कर्जमाफी करता येत नाही आणि केली तरी लोकांचं इतकं नुकसान केलंय। 8.5 लाखाचं 10 लाखाचं कर्ज 2 वर्षामध्ये 14% 12,80,000 झालं। त्याला 1.5 लाख मिळालेच नाही, उलट त्याच्यावरती 2,80,000 कर्ज व्याज चढलं आणि आता कर्ज माफ होत नाही। मग आता अशा परिस्थितीमध्ये किमान 8.5 लाख भरले असते त्याने, 1.5 लाख माफ झाले असते तर 8.5 लाखाचं कर्ज 5-50 हजार झालं असतं, पण तो 10 लाखाच्या अत्तर राहिला असता। आता 10 लाख तसेच वरतून 2,80,000 भरायची पाळी आली आणि कुठून भरायचे आता? म्हणजे त्रांगडं आहे सगळं। त्याच्यामध्ये 5 एकरचा पुढचा नको, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य नको, त्याच्यामध्ये आमदार खासदार नको। अरे ज्याला द्यायचं ज्या रेग्युलर भरतो, सगळ्यात जास्त मुस्कटदाबी त्याची आहे। आणि सगळी सरकार देशभरात, मी या निवडणुकीमध्ये उमेदवार आहे तरी जबाबदारी सांगतो, हे सगळे सरकार शेतकऱ्यांना मूर्खात काढतात, फक्त आणि फक्त कर्जमाफीच्या नावाखाली। कोणीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करायला जायला म्हणजे गेलेलं नाही आतापर्यंत। आणि कर्जमाफीच्या नावाखाली ज्या आत्महत्या दाखवल्या जातात त्यामधल्या त्याच्या गोष्टी खऱ्या अर्थानं काही शेतकऱ्याच्या बाबतीत त्या गोष्टी सत्य आहेत, कारण पिकलंच नाही त्यामुळे त्याच्यावर आत्महत्येची वेळ येते। काही केसेस आणखी वेगळ्या आहेत, पण त्यासाठी कर्जमाफी हा पर्याय नाही। या कर्जमाफीच्या नावाखाली फक्त राजकीय पक्ष गोंडस घोषणा करतात, कर्जमाफीची मागणी करतात विरोधी पक्ष आणि कर्जमाफीची घोषणा करतात सत्ताधारी पक्ष। त्यापेक्षा शेतकऱ्यांना सुविधा कशा देता येतील, सवलती कशा देता येतील,
औषधं निम्या किमतीत कशी येतील, बिबियाणं निम्या किमतीत कशी येतील, MSCBचे बिलं निम्या किमतीत कशी येतील, असे आणि दुसरी गोष्ट त्याच्या उत्पादनावर आधारित इन्सेंटिव्ह जर शेतकऱ्याला दिला, तू जेवढं उत्पन्न करशील तेवढं तुला इन्सेंटिव्ह आम्ही या ठिकाणी देऊ, तेवढं तुमच्या व्याजामध्ये माफ करू, तेवढं मुद्दलामध्ये आम्ही तुमच्या जमा करू, असे स्पर्धात्मक जर या ठिकाणी घोषणा केल्या असत्या तर शेतकऱ्यांनी एकमेकांची स्पर्धा केली असती, उत्पन्न वाढवलं असतं. आज काय उत्पन्न निघत नाही, कर्जही मिळत नाही आणि माफी होत नाही. चौ बाजूने शेतकरी नागावलाय. तुमच्या माहिती करता सांगतो, मी जिल्हा बँकेचा डायरेक्टर आहे. ही जिल्हा बँक आणखी वर्ष 2 वर्षामध्ये जर या सरकारचे धोरण असेच राहिले तर बुडाल्याशिवाय राहायचे नाही. 5 लाख शेतकऱ्यांना अर्थवाहिनी, आडी अडचणीला रात्री 12 वाजता 5 लाख शेतकऱ्यांना जिल्हा भरामध्ये कर्ज पुरवणारी संस्था या सरकारच्या धोरणामुळे डबघाईस आली, बुडताना आली. 500-600 कोटी रुपयाचं कर्ज माफ झालं. यांच्या कर्जमाफीमुळे आणि या बँकेच्या धोरणामुळे 600 कोटी रुपयापैकी एकही रुपया एकाही शेतकऱ्याला आम्ही कर्ज देऊ शकलो नाही. तुमच्या गावात दिले कर्ज कोणाला? मग त्या माफीचा काय फायदा आहे? आणि ज्यांना कर्जमाफी झाली त्यांना कुठलीच बँक दारात उभं करत नाही. नॅशनल बँकेत जाऊन पहा तुम्ही, ज्यांचे कर्ज माफ झालं त्यांना परत कर्जच नाही. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याचा फायदा केला की तोटा केलाय हे गणित या सरकारला कळत नाही का? एकीकडे एकही रुपया न देता दुसरीकडे तुमच्यासारख्या शेतकऱ्यांचे डिपॉझिट म्हणून बँकेमध्ये पैसे आहेत. मुलीच्या लग्नाला, मुलाच्या लग्नाला तुम्हाला पैसे काढता येत नाही. आज डिपॉझिटवर लाईन लावून उभा आहे पैसे काढायला. दवाखान्यात जायला पैसे नाही, त्याला आम्ही पैसे देऊ शकत नाही. शेतकऱ्याला शेती पिकवण्याला आम्ही पैसे देऊ शकत नाही. ही परिस्थिती का निर्माण झाली? हा फक्त धोरणाचा परिपाक आहे. या सरकारला धोरण आखता येत नाही, प्रश्न माहिती नाही. प्रश्न माहिती नसल्यामुळे आणि धोरण नीट नसल्यामुळे मोठमोठ्या संस्था डबघाईला आल्या. महाराष्ट्रातल्या सर्व सहकारी संस्थांचं वाटोळ झालंय. मागच्या सरकारच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये ते काय फार हुशार होते असं नाही, तिथे नंगानाच होताच. पण तरी सुद्धा कमीत कमी सहकारची जाण असलेले नेते त्यांच्यामध्ये होते. त्याचं कारण या महाराष्ट्राला जर खऱ्या अर्थानं सहकार्याची संजीवनी या ठिकाणी दिली ती फक्त स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी दिली. मी त्यांच्यावर काम केलंय, मला माहिती आहे. आज महाराष्ट्रामध्ये जो सहकार जिवंत ठेवला होता, तो सहकार वाढला, तुम्हाला मला जी सुविधा मिळाल्या ती फक्त स्वर्गीय वसंतदादा पाटलांमुळे मिळाल्या. महाराष्ट्र याच्या विरोधामध्ये आहेत. या सरकारने, मागच्या सरकारने, या दोन्ही खासदारांनी या नाशिक जिल्ह्यासाठी कधी काही काम केलेलं मला आठवत नाही. एकही काम दिसत नाही यांचं. नुसतं अर्ज देतात, फक्त पत्र देतात, पत्र देऊन सांगतात हे काम करा ते काम करा. पत्रामध्ये आणि तुमच्या अर्जामध्ये फरक काय मला सांगा तुम्ही. व्यासपीठावर कोणताही माणूस एक अर्ज मंत्र्याला देऊ शकतो. फरक एवढाच आहे की तुमच्या आमदारकीच्या वर विधान भवनाचा शिक्का आहे, खासदारकीच्या वर संसदेचा शिक्का आहे. याच्यापेक्षा काय? त्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलं नाही. प्रश्नाची तण लागेपर्यंत तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे. नाशिक कारखान्याची एक मिटिंग घेतली नाही, इंडिया वूडचा प्रकल्प बंद पडला, एक मिटिंग घेतली नाही. ना कामगारांना न्याय, ना बेरोजगारांना न्याय, ना शेतकऱ्यांना न्याय. मी ते सिन्नरच्या दुष्काळी तालुक्यामध्ये 15 वर्ष आमदार म्हणून काम केलं. माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या क्षेत्राच्या लोकांसाठी मी काम केलं. इतर जिल्ह्यात, इतर तालुक्यात का झालं नाही? माझ्या मतदारसंघामध्ये शेतकरी ते ग्राहक थेट योजनेसाठी 100 कोटीचा प्लॅन बनवला. 100 कोटीपैकी 5 कोटीचं काम उभं राहिलंय. 95 कोटीचं काम सुरू व्हायच्या आत माझी निवडणूक मी हारलो दुर्दैवाने, त्यामुळे ते काम तसंच पेंडिंग राहिले. त्यावेळेस मी 50 एकरमध्ये तरुणांसाठी क्रीडा संकुल उभं केलं. त्यांची निशाणी ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी असल्यानं प्रचारात अनेक शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर चालवित प्रचार करून ट्रॅक्टर चालविणाऱ्या शेतकऱ्याच्या निशाणीवर बटन दाबण्याचे आवाहन केले. गावागावात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात गावकऱ्यांकडून त्यांचे स्वागत झाले, तर महिलांनी यावेळी त्यांचे औक्षण केले. तसेच गावकऱ्यांकडून शाल, श्रीफळ देऊन सत्कार देखील करण्यात आला. तसेच शुभेच्छा देण्यात आल्या. शेतकरी कुटुंबातील असल्यानं त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात कुठलीही अडचण आली नसून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्न करून अनेक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. वृत्तसंकलन विभाग, वेद न्यूज, नाशिक.